मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणाऱ्या नाशिक शहरातील 5,657 कोटी 89 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी यावेळी दिली आहे। ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार आणि नगरविकास विभागाचे अप्पर सचिव गोविंदराज दूरदृश्य प्रणालीद्वारे, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते।